खुशी म्हणते जेवायला या. जेवायला नाही ना, मला कोण नाही देत जेवायला. चोरी म्हणते मी येणारे लाडू खायला. बर या. राम राम मंडळी, राम 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 राम. आले का सगळे? राम 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 मंडळी, आले का सगळे? दिसत नाहीत का सगळे? चला, या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, राम राम पाहुणे. म्हशीचे मेवणे. बर, म्हशीचे मेवणे तर म्हशीचे मेवणे. कोणत्या म्हशीचे? तुमच्या घरच्या का आमच्या घरच्या? बघा, तनुष्का एका म्हशीची मेवणी आहे. तनुष्का स्वतः मान्य करते मी म्हशीची मेवणी आहे. सार्थक म्हणतोय सर चिकन कुठं? दुकानात का? दुकानात ना? हा, आहे. येताना पाहिलं होतं मी, दुकानात चिकन होतं. हो तनुष्का, तुमच्या घरच्या कोणाला म्हणली? आणि त्याला म्हणली काय? आणि त्याला म्हणली का वैष्णवीला म्हणली म्हशीचे मेवणे? सांगतोच मॅडमला तुला म्हैस म्हणली म्हणे तनुष्का. सांगतो तुझं नाव मॅडमला. थांबा. चला, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कळवणवस्ती, केंद्र वाली, तालुका पाटोदा, जिल्हा बीड. आमच्या शाळेच्या वतीने 5वी जवाहर नवोदय, 5वी शिष्यवृत्ती, 5वी सैनिकी स्कूल लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच घेऊन आलो होता. बॅचचे वैशिष्ट्य पहा थोडक्यात. दररोज लाईव्ह लेक्चर तुम्हाला युट्यूब चॅनलवरती पाहायला मिळेल. सराव संच तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती पाहायला मिळेल. रेकॉर्डेड स्वरूपातील व्हिडिओ तुम्हाला युट्यूब चॅनलवरती अनलिमिटेड व्ह्यू मध्ये पाहता येतील. या ठिकाणी प्रत्येक घटकावर सराव टेस्ट टेलिग्राम चॅनलवरती उपलब्ध आहे. विद्यार्थी मित्रांनो, सर्व विद्यार्थ्यांनी सोडवलेल्या सराव टेस्टचा निकालही टेलिग्राम चॅनलवरती उपलब्ध आहे. पीडीएफ स्वरूपातील नोट्स तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती उपलब्ध होणार आहेत. त्याचबरोबर संपूर्ण अभ्यासक्रम शिकवण्याची हमी आमच्या शाळेच्या वतीने आम्ही देत आहोत. या ठिकाणी पहा, अशा क्लासेसची किंमत बाजारामध्ये 5,000 ते 25,000 आहे. परंतु आमच्या शाळेच्या वतीने हा सर्व अभ्यासक्रम अगदी विनामूल्य फ्री दिला जात आहे. तरी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा. पण चला, या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, आज आपण लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच मध्ये आलात. तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत. या ठिकाणी आज आपण बुद्धिमत्ता विषयाचे लाईव्ह तासिका पाहणार आहोत. प्रत्येक घटकावरती सराव टेस्ट तुम्हाला 30 पेक्षा जास्त मिळणार आहेत. या ठिकाणी 3,000 पेक्षा जास्त प्रश्नांचा सराव तुमचा होणार आहे. पीडीएफ स्वरूपातील नोट्स तुम्हाला उपलब्ध करून दिले आहेत, त्या टेलिग्राम चॅनलवरती आहेत का. त्याचबरोबर 300 प्लस ऑनलाईन सराव टेस्ट तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती उपलब्ध आहेत. आणि 300 प्लस ऑनलाईन लाईव्ह तासिका युट्यूब चॅनलवरती व रेकॉर्डेड तासिकाही तुम्हाला युट्यूब चॅनलवरती उपलब्ध करून दिलेले आहेत. त्या ठिकाणी चला विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला घटक आहे समसंबंध. पहिल्या आकृतीचा दुसऱ्या आकृतीशी जो संबंध असतो तोच संबंध आपल्याला तिसऱ्या आकृतीचा चौथ्या आकृतीशी करावा लागतो. त्याला म्हणतो आपण समसंबंध. त्यातील चाचणी क्रमांक 9 मधील 10 प्रश्नांचा सराव या ठिकाणी आपण करणार आहोत. पहा, या ठिकाणी 5वी जवाहर नवोदय, 5वी शिष्यवृत्ती, 4थी 5वी सैनिकी स्कूल, 8वी NMMS, त्याचबरोबर मंथन, प्रज्ञाशोध, ज्युनियर IAS, MTS, BTS, RTS या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी हा घटक अगदी उपयुक्त आहे. पहा, या ठिकाणी व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. व्हॉट्सअप ग्रुपची लिंक युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये खाली दिलेली आहे. पहा, या ठिकाणी खाली युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये सर्व लिंक दिलेल्या आहेत. टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. टेलिग्राम चॅनलवरती सर्व पीडीएफ सराव टेस्ट लिंक तुम्हाला उपलब्ध आहेत. मी स्वामीनाथ सोनवणे आजच्या लाईव्ह तासिकेमध्ये तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. चला विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी प्रश्न पहिला तुमच्यासाठी स्क्रीनवरती. क्षितिजा खाडे, आराध्या कुंभार, श्रेयस जळकर, ओंकार करोळे, साक्षी करोळे, यशस्वी भवर, वाघमारे, क्षितिजा खाडे
क्षितिजा खाडे डबल कमेंट टाकलं पाहिजे तू. चला महेश सानप, खुशी गायकर, श्रेया चौरे, श्रेयाबाई आताशी आल्या तासाला. लागले लगेच डबल डबल उत्तर टाकायला, 2-2 उत्तर. श्रेया आगे एकच उत्तर टाक. सोहम उनवे, श्रेयाने परत तिसरे टाकले बघा. श्रेया चक्कर बसला काय का तुला अचानक आल्यामुळे तासाला? चक्कर बिक्कर आली काय का तुला डोक्यात? बघ बरं, चेक कर बरं डोक्याला एक ठोका टाकून बघ बरं, हातोडा टाकल्यावर 3 वेळा उत्तर टाकलेस. अनुष्का खडके डी उत्तर. पहा या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आकृत्यांची काय केलेली आहे तर आदला बदली केलेली आहे. या ठिकाणी आकृत्यांची आदला बदली केली म्हणा किंवा प्रत्येक आकृती 90 अंशामध्ये कर्व केली म्हणा, 90 अंशामध्ये घड्याळाप्रमाणे म्हणा किंवा घड्याळाच्या विरुद्ध प्रमाणे, तेव्हा ही आकृती मिळते. आपल्याला या आकृतीची आदला बदली करावं लागेल किंवा आकृती 90 अंशामध्ये कर्व करावं लागेल. तर आपल्याला याप्रमाणे 2 आकृत्या मिळतील. याप्रमाणे 2 आकृत्या याप्रमाणे जोडलेल्या मिळतील. पहा या ठिकाणी प्रचित गायकर, कृष्णा काळे, अक्षता सानप, उमेर अत्तार, अनुज असावरी सानप, समृद्धी सप्रे. अगदी बरोबर. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो ए उत्तर चुकीचं, बी उत्तर चुकीचं आणि सी उत्तरही चुकीचं. या ठिकाणी डी उत्तर अगदी बरोबर. पहा डी उत्तर अगदी बरोबर. चला पहिल्या प्रश्नाचं डी उत्तर अगदी बरोबर. अनुज दिगेकर, आसावरी सानप, समृद्धी सप्रे डी उत्तर. सृष्टी गंडाळ डी उत्तर. प्रश्न दुसरा तुमच्यासाठी स्क्रीनवरती. प्रश्न दुसरा तुमच्यासाठी स्क्रीनवरती. पहा या ठिकाणी आपल्याला एक आकृती दिलेली आहे, आणि त्याच्या 4 भागापैकी पहा मी काय म्हणतो लक्ष द्या. या ठिकाणी 1, 2, 3 आणि 4 भागापैकी चौथा भाग हा गायब केलाय. चौथा भाग काय केलाय? गायब केलाय. या ठिकाणी हा भाग आपला काय झालाय? गायब झालाय किंवा निघून गेलाय, पुसून टाकलाय, कट केलाय, अशा प्रमाणे आकृती आहे. तर आपल्याला जर एक वर्तुळ दिलं पहा या ठिकाणी वर्तुळ दिलं, काय दिलं? वर्तुळ दिलं. तर त्याचे पण किती भाग करायचे पहा आपण या ठिकाणी? 4 भाग करायचे. किती भाग करायचे? 4. आणि त्यातील किती भाग गायब करायचा? तर 1 भाग गायब करायचा. किती भाग गायब करायचा? 1 भाग. बघा बरं, जर आपण एकच भाग गायब केला आणि त्याच ठिकाणचा जर का भाग गायब केला तर आपल्याला काय उत्तर येईल? त्याच ठिकाणचा जर भाग गायब केला तर आपल्याला याप्रमाणे उत्तर येईल पहा. याप्रमाणे उत्तर येईल. येते का लक्षात? याप्रमाणे उत्तर येईल. या ठिकाणी ए उत्तर चुकीचं, त्याचा एका आकृतीचा गायब करायचा भाग राहिला होता. बी आकृती चुकीचं आणि सी उत्तर चुकीचं. या ठिकाणी डी उत्तर अगदी बरोबर. पहा दुसऱ्या प्रश्नाचं डी उत्तर अगदी बरोबर. कुणी डी उत्तर दिलंय? चला तनुष्का कुठपर्यंत आलो होतो आपण? श्रेयापर्यंत. तनुष्का कटके, प्रचित गायकर, कृष्णा काळे, अक्षता सानप, उमेर अत्तार, अनुज दिगेकर, आसावरी सानप, समृद्धी सप्रे, सृष्टी गंजाळ. तनुष्का कटके डबल टाकले. तनुष्का टूक, वाघमारे, श्रेया चौरे, ओंकार करोळे, साक्षी करोळे, श्रेया जाडकर, कृष्णा खाडे, क्षितिजा खाडे, यशस्वी भवर, समृद्धी सप्रे, महेश सानप, खुशी गायकर, उत्तम वाघमारे, भागवत सानप, प्रचित गायकर डबल टाकू नको, अनुज डबल टाकू नको, आराध्य कुंभार, सृष्टी गंडाळ, अक्षता सानप, आसावरी सानप डी उत्तर अगदी बरोबर. पहा चला प्रश्न तिसरा तुमच्यासाठी स्क्रीनवरती. प्रश्न तिसरा तुमच्यासाठी स्क्रीनवरती अगदी सोपा. ओंकार करोळे, साक्षी करोळे, तुझी कमेंट वाचली होती, तुझं लक्ष नाही. क्षितिजा खाडे, तनुष्का कटके, भागवत सानप, यशस्वी भवर, सोहम उनवे, कृष्णा खाडे, सृष्टी गंडाळ, श्रेया चौरे, ओंकार करोळे, साक्षी करोळे, श्रेय जाडकर, उत्तम वाघमारे. उत्तम वाघमारे एकदा युट्यूब चॅनलला नाव चेंज करतो, बऱ्याच वेळा तास करतो, वडिलाच्या नावाने तास करतो. आसावरी सानप, प्रशांत सानप, वाघमारेचं उत्तर आहे. प्रशांत आसावरी सानपचं बी उत्तर चुकलंय. महेश सानपचं हे उत्तर आहे. प्रचित गायकर 3चं डब्ल्यू देतोय, आपल्याला डब्ल्यू उत्तर अपेक्षित नाही.
आपल्याला उत्तराचा क्रमांक अपेक्षित आहे पहा या ठिकाणी, आणि डब्ल्यू उत्तरही चुकीचं. प्रचितचं उत्तर चुकीचं. हुमेर अत्तार हे उत्तर. समृद्धी सप्रे, आदित्य सानप. हॅलो, काय झालं? त्याचा तास संपलाय काय? चालू आहे. चालू आहे बघ. नेट संपले म्हणतो याच्यात. बर बर. तनुष काकांना जाय ना मोबाईल घेऊन, तिचा हॉटस्पॉट घेऊन जोडता येईल त्याला. अर्धा तास चला ना, अर्धा तास चल. तिथेच बसवणार रणगडीवर, तिथेच बसवणार. अर्धा तास लागेल सार्थक. जागाची धिंगाणा नको करू तिथं. उमेर अत्तार, समृद्धी सप्रे, आदित्य सानप, आरती प्रीती, श्रेया चोरड्यामध्ये दुसऱ्या प्रश्नाचा योग्य क्रमांक आहे तोपर्यंत मी 2 टाकले, कारण सर्व उल्लू बनवण्यासाठी. श्रेया असली चेष्टा करायची नाही बाळा. आपण कशाला लोकांना उल्लू बनायचं. श्रेया थोरवे नाही आली तासाला, तिच्याकडे कोणाचं लक्षच नाही. श्रेया थोरवे तासाला नाही, तिच्याकडे कोणाचं लक्षच नाही. अक्षर सानप, आसावरी सानप, खुशी गायकर, नक्षत्र नक्षत्र हे उत्तर. प्रशांत सानप, प्रीती हे उत्तर. कृष्णा, अनुज. चला, या प्रश्नाचं हे उत्तर अगदी बरोबर. वाट बघत होतो कोणाकोणाचं उत्तर चुकतंय, कोणाचं उत्तर चुकायला मार्ग नाही. बी उत्तर, सी उत्तर आणि डी उत्तर चुकीचे. चला, तिसरा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवरती. या ठिकाणी 6 कोण आणि 6 बाजू असलेली आकृती आहे. त्याची आतील आकृती काय झाली पा 5 कोण आणि 5 बाजू, आणि बाहेरील बाजूला काय आलंय पा वर्तुळ आलंय. या ठिकाणी बाहेरील बाजूला वर्तुळ येईल. या ठिकाणी किती कोण आहेत? 4 कोण आणि 4 बाजू आहेत. आपल्या आतील बाजूला काय होईल पा या ठिकाणी 3 कोण आणि 3 बाजू असलेली आकृती येईल. 3 कोण आणि 3 बाजू असलेली आकृती येईल. चला, काय उत्तर येतंय पा या ठिकाणी? काय उत्तर येतंय? चला, क्षितिजा खडे, सृष्टी खंडाळ, आराध्या कुंभार, कृष्णा खाडे, अनुष्का कटके, श्रेया जाडकर, प्रशांत सानप, यशस्वी पवार, भागवत सानप, खुशी गायकर, अक्षर सानप, प्रचित गायकर, आदित्य सानप, कृष्णा सानप, सृष्टी. आतील आकृती 4 कोण असतील, तर दुसऱ्या आकृतीत 3 कोण असतील, बाहेर आकृती गोल असेल. अगदी बरोबर सृष्टी. डन. ओके, बरोबर. आसावरी सानप, ओंकार करोळे, साक्षी करोळे, नक्षत्रा सरावदे का सरावदे, महेश सानप, प्रशांत सानप, प्रीती सानप, उमेर अत्तार, श्रेया. डी चौथ्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. बरं, महेश. श्रेया चौरे काय म्हणते बा, पहिल्या आकृतीमध्ये आकृती 6 कडा होत्या. त्या आकृतीच्या 4 कड्या आहेत, म्हणून ते 6 कडामधून 1 गेल्यामुळे 5 आणि 4 मधून 1 गेल्यामुळे 3. अगदी बरोबर. खुशी काय म्हणजे 6 बाजूच्या. खुशीने मराठी टायपिंग चालू केली. बरं, थँक्यू सो मच खुशी. आता मराठी पण जमतंय का नाही आपल्याला? 6 बाजूच्या 5 बाजू झाल्यावर आकृतीच्या 3 बाजू झाल्या, 4 बाजूच्या 3 बाजू झाल्या, म्हणजे अगदी बरोबर खुशी. थँक्यू सो मच. खुशीला जमलं पाहिजे एकदम मराठी टायपिंग. अगदी बरोबर. चला, या ठिकाणी ए उत्तर चुकीचं, बी उत्तर चुकीचं, सी उत्तर आहे चुकीचं. या ठिकाणी योग्य उत्तर आहे डी. चौथ्या प्रश्नाचं डी उत्तर अगदी बरोबर. चल, प्रश्न 5वा तुमच्यासाठी स्क्रीनवरती. प्रश्न 5वा तुमच्यासाठी स्क्रीनवरती पहा. एकच बिंदू या ठिकाणी फिरवलेला आहे अँटी क्लॉकवाईज.
तर आपला या ठिकाणचा बिंदू अँटी क्लॉकवाईज फिरवावा लागेल. अँटी क्लॉकवाईज फिरवावा लागेल. पहा बरं कसं उत्तर येईल मग. असं उत्तर येईल का अँटी क्लॉकवाईज फिरवलं. गोपाळ सोनार सर तुम्ही लय मरगदारनी 11 असायचे करगत ठरता सर. काय म्हणतो काय गोपाळ सोनार. मराठी टाईप कर बाबा. काय मला इंग्लिश मध्ये ते जमाना वाचायला लय इंग्लिश भारी तुझी. चला आकृती पहिली आकृती 6 कड्यांची आहे म्हणून 1 कमी केली 5 राहिल्या. दुसरी आकृती गोलाला 5 कड्याची झाली. असे आकृती 4 कड्याची आहे मग 3 कड्याची होईल आणि बाहेर वर्तुळ येईल. अगदी बरोबर. तुला एक 20 मिनिटात फोन करतो ना. तास चालू आहे लाईव्ह. 20 मिनिटात फोन करतो. श्रेयस आराध्या सृष्टी अनुज यशश्री कृष्णा क्षितिजा खाडे ओंकार साक्षी भागवत तनुष्का महेश खुशी गायकर प्रशांत उत्तम वाघमारे आसावरी प्रचिती प्रशांत प्रति नक्षत्रा खुशी सर आकृती अँटी क्लॉकवाईज फिरते परंतु किती अंशामध्ये फिरते विद्यार्थी मित्रांनो. एकच टिंब अँटी क्लॉकवाईज फिरतोय. पूर्ण आकृती नाही फिरत खुशी. फक्त एक बिंदू फिरतोय फक्त. पूर्ण आकृती फिरत नाही. श्रेया चौरे बी उत्तर. प्रचित गायकर बी उत्तर. सर आकृती काय म्हणायचं त्याला. आकृती फक्त सगळी आकृती नाही फिरत फक्त एक बिंदूच फिरतोय. चला या ठिकाणी योग्य उत्तर बी. अक्षरस्थान बी उत्तर. ए उत्तर चुकीचं. सी उत्तर चुकीचं आणि डी उत्तर आहे चुकीचं. या ठिकाणी बी उत्तर अगदी बरोबर. 5व्या प्रश्नाचं बी उत्तर अगदी बरोबर. चला 6वा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवरती. येथे हे उत्तर 6व्या प्रश्नाचं शोधा भाऊ आता. खूप सोनार 3 उत्तर. मी आता शेवटपर्यंत सांगणार नाही कोणतं उत्तर बरोबर आहे. मला सगळ्याचे उत्तर अपेक्षित आहे. आता लावा डोकं. सांगणारच नाही शेवटपर्यंत कोणाचं काय उत्तर आहे. लोकांचं ए बघून ए टाकणारे बी शहाणे नसते तर सी बघून सी टाकणारे पण शहाणे नसते. मला बघायचं आहे कोणाचं उत्तर बरोबर येते. आता थोडा वेळ गेला तरी चालेल पण योग्य उत्तर आल्याशिवाय मी बोलणारच नाही. सृष्टीला सापडले. सृष्टीला सापडले. सृष्टीला सापडले.
चला या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपण पीच्या पहा या ठिकाणी जर आपण कोणतेही अक्षर पकडलं, यातील कोणतेही अक्षर पकडा पहा. या ठिकाणी जर आपण यल पकडला पहा, काय पकडला यल पकडू आपण. च्या नंतर काय आलंय पहा, या ठिकाणी एन आलाय, च्या नंतर एन आलाय, च्या नंतर काय आलाय पहा, या ठिकाणी पी आलाय, च्या नंतर काय आलाय पी आलाय, आणि पी च्या नंतर काय आलाय पहा, या ठिकाणी आर आलाय, पी च्या नंतर काय आलाय, या ठिकाणी आर आलाय. आलंय का लक्षात? आलंय का लक्षात? याप्रमाणे एकाआड एक आकृती आली. आता या ठिकाणी बारकाईने पाहिलं तर आपल्याला कुठून सुरुवात करू आपण, टी पासून सुरुवात करू. टी च्या नंतर काय आलाय पहा, या ठिकाणी व्ही आलाय विद्यार्थी मित्रांनो. टी च्या नंतर काय आलाय, व्ही आलाय. आता ह्या आर च्या नंतर या ठिकाणी टी आलाय पहा. आर च्या नंतर काय आलाय, टी आलाय. टी च्या नंतर व्ही आलाय. व्ही च्या नंतर काय आला पहा, या ठिकाणी एक्स आला. व्ही च्या नंतर काय आला, या ठिकाणी एक्स आला, यू व्ही डब्ल्यू एक्स वाय, आणि वायच्या एक्सच्या नंतर लगेच वाय आला. एक्सच्या नंतर वाय कसा आला मग, झेड यायला पाहिजे नव्हता, झेड यायला पाहिजे नव्हता. चला या ठिकाणी जी च्या नंतर काय यायला पाहिजे, आता आपल्याला जी च्या नंतर काय यायला पाहिजे तर आपण बारकाईने पाहू. जी च्या नंतर ए च्या नंतर काय आलाय पहा, सी आलाय. ए च्या नंतर सी, ओके, सी आला. सी च्या नंतर ई आला. सी च्या नंतर ई आला. ई च्या नंतर काय आला पहा, जी आला. ई च्या नंतर जी आला. तर जी च्या नंतर काय यायला पाहिजे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला यायला पाहिजे या ठिकाणी गोल चिन्ह केलं तर या ठिकाणी काय यायला पाहिजे, या ठिकाणी आय. काय यायला पाहिजे, आय. काय यायला पाहिजे, आय. आयच्या नंतर काय यायला पाहिजे पहा, या ठिकाणी के यायला पाहिजे. काय यायला पाहिजे, के. या ठिकाणी के, म्हणजे पहिल्या ठिकाणी आय, या ठिकाणी आय यायला पाहिजे. दुसऱ्या ठिकाणी के यायला पाहिजे. के च्या नंतर काय यायला पाहिजे पहा, तर यम यायला पाहिजे. काय यायला पाहिजे विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी यम यायला पाहिजे. यम, आणि यम च्या नंतर काय यायला पाहिजे पहा, या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो ओ यायला पाहिजे. काय यायला पाहिजे, ओ. पहा या ठिकाणी नक्कीच त्यांच्याकडून गडबड झालेली आहे. या ठिकाणी त्यांच्याकडून गडबड झालेली आहे. या ठिकाणी वाय नाही विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी झेड आहे. काय आहे, झेड. नक्कीच तिथं झेड आहे. या ठिकाणी एक्स च्या नंतर काय आला पाहिजे पहा, या ठिकाणी झेड. तर आपल्या याप्रमाणे जर आपण आकृती पाहिली तर या ठिकाणी जी च्या नंतर आपण काय घेतला तर आय घेतला. जी च्या नंतर काय घेतला आपण, आय घेतला, आणि याप्रमाणे आपली आकृती झाली. आकृती काय झाली पहा, या ठिकाणी आय, के, एम आणि ओ. आय के एम ओ. चला ए उत्तर चुकीचं, बी उत्तर चुकीचं, सी उत्तर चुकीचं, आणि या ठिकाणी डी उत्तर अगदी बरोबर. बऱ्याच वेळ मी वाट पाहत होतो डी उत्तर देण्याची. बऱ्याच जणांनी ए उत्तर टाकून मोकळे झाले होते, आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर डी होतं. मी त्यामुळे शांत बसलो होतो. श्रेया चौरे, कृष्णा खाडे, सोहम उनवे, यशस्वी भोवर, आराध्या कुंभार, प्राची, हे उत्तर चुकलंय. चला क्षितिजा खाडे, श्रेया जाडकर, हुमेरा अत्तार, ओंकार साक्षी, प्रचिती आयरे, अनुष्का कटके, भागवत सानप, अनुजा वाघमारे. सर क्वेश्चन भारी आहेत. बर ठीक आहे, मराठीमध्ये टाईप करताना क्वेश्चन भारी आहेत. चला अक्षरा सानप, डी उत्तर. तनुष्का ओ एम के आय, ओ एम के आय, बर ओ एम के आय, तो ओ एम के आय. चला ओके. श्रेया 6वा प्रश्न. चला 7वा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवरती. 7व्या प्रश्नामध्ये टाकलाय पहा, या ठिकाणी आरसा. आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे आरसा. बघा आता आरसा टाकल्यावर काय दिसतंय. 7व्या प्रश्नाला टाका आरसा. श्रेया चौरे, तुझी ढगात गोळी लागली, डी उत्तर. तू शोधलं नव्हतंस. श्रेया चौरे, तुझी ढगात गोळी लागली, डी उत्तर. शोधलं नव्हतंस. दृष्टिगंधा, डी उत्तर. चला तनुष्का, प्रशांत, भागवत, आराध्या, आरशातील प्रतिमा, अगदी बरोबर. श्रेय जाडकर, सृष्टी कंडाळ, ओंकार करोळे, साक्षी करोळे, डी उत्तर अगदी बरोबर. खूप छान, अभिनंदन, तुमचं उत्तर अगदी बरोबर.
गोपाल सोनार 4 नंबर नाही टाकायचं, 7व्याचं डी उत्तर टाकायचं. तुला 4 नंबर उत्तर द्या असेल तर. शिष्यवृत्तीमध्ये आपण 4 नंबर वापरतो, नवोदयमध्ये आपण एबीसीडी वापरतो. या ठिकाणी लक्षात राहू द्या. वाघमारे डी उत्तर, खुशी गायकर डी उत्तर, यशस्वी भवर, सृष्टीमध्ये आरशातील प्रतिमा, प्राचित आहिर, प्रचिती आहिरे, आदित्य सानप, कृष्ण सानप, प्रचित गायकर, सृष्टी खाडे, अक्षरा सानप, कृष्णा खाडे, नक्षत्रा सरवदे काय झालं, आराध्या कुंभार. गुड नाईट सर. इतक्या लवकर? अगं थांब ग, अजून 3 प्रश्न राहिले. सई गडाख डी उत्तर, ओंकार साक्षी 6चा फरक आहे. 6चा फरक नाही रे. उमेर अत्तार डी उत्तर, वाघमारे डी उत्तर. या ठिकाणी ए उत्तर चुकीचं, बी उत्तर चुकीचं आणि सी उत्तर चुकीचं. या ठिकाणी योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो डी. शोधलंय तुम्ही, खूप छान, अगदी बरोबर. चला 8वा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवरती. 8वा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवरती. किती अंशामध्ये कर्व झाले आकृती? हा 45 अंश आणि हा 45 अंश. 90 अंशामध्ये कर्व झाले. किती अंशामध्ये कर्व झाले विद्यार्थी मित्रांनो? 90 अंशामध्ये. कशी फिरली तर क्लॉकवाईज फिरली आणि हा 0 काय झालाय? गायब झालाय. तर आता 90 अंशात क्लॉकवाईज फिरवायची. 90 अंशात फिरवायची का? फिरवा बरं. कशी होईल ती? 90 अंशात क्लॉकवाईज फिरवल्यावर कशी होईल? या ठिकाणी याप्रमाणे वक्र गोल होईल पहा. याप्रमाणे वक्र गोल होईल आणि या ठिकाणी डबल रेष आणि सिंगल रेष, डबल रेष आणि सिंगल रेष आणि हा गोल होईल गायब. हा गोल काय होईल? गायब. या ठिकाणी योग्य उत्तर येईल ए. ए उत्तर अगदी बरोबर. 8व्या प्रश्नाचं ए उत्तर अगदी बरोबर. ही चुकीचा, सी चुकीचा आणि डी ही चुकीचा. पुणे दिलाय पाहिजे उत्तर 8व्या प्रश्नाचा. प्रचिती आहिरे, तनुष्का कटके, श्रेय जाळकर, क्षितिजा काळे, सृष्टी गांडाळ, प्रचित गायकर, खुशी गायकर, आराध्या कुंभार, सई गडाख, यशस्वी भवर, कृष्णा खाडे, आदित्य सानप, कृष्णा सानप, ओंकार करुळे, साक्षी करुळे, अनुज दिनकर डी गेकर, वाघमारे, प्रशांत सानप, उमेर अत्तार, नक्षत्रा, अक्षरा सानप. हे उत्तर अगदी बरोबर. सर्वांचं हे उत्तर अगदी बरोबर. चला 8वा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवरती. 8वा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवरती. पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी त्रिकोणाची केली, पाण्यातील प्रतिमा आणि अधिकच्या चिन्हाचं केलंय वजाचं चिन्ह. अधिकच्या चिन्हाचं केलंय वजाचं चिन्ह. आता आपल्याला या आयताची काय करावं लागेल? या ठिकाणी पाण्यातील प्रतिमा करावं लागेल. आयताची पाण्यातील प्रतिमा आयतच होईल पहा. आणि या ठिकाणी भागिलेच्या चिन्हाचं काय करावं लागेल आपल्याला? गुणिले करावं लागेल. काय करावं लागेल आपल्याला? गुणिले करावं लागेल. येते का लक्षात? तर गुणिले जर केलं तर काय उत्तर येईल पहा बरं 9व्या प्रश्नाचं. मग काय उत्तर येईल? या ठिकाणी ए उत्तर चुकीचं, बी उत्तर चुकीचं आणि सी उत्तर चुकीचं. या ठिकाणी 9व्या प्रश्नाचं डी उत्तर बरोबर येईल पहा. डी उत्तर अगदी बरोबर. चला कृष्णा खाडे, सई गडाख, तनुष्का कटके डी उत्तर, यशस्वी भवर, ओंकार करोडे, साक्षी करोडे, आराध्या कुंभार, श्रेय जाळकर, प्रचित आहिरे, साक्षी खाडे, खुशी गायकर, नक्षत्रा डी उत्तर, सृष्टी गंडाळ. 9व्या नक्षत्रा. 8वा प्रश्न नाही ग, नक्षत्रा 9वा प्रश्न चालू आहे. बघ बरं तू 8चं डी दिलंय, 8व्या प्रश्नात दिलंय का नक्षत्रा? 9वा चाललाय ना ग. चला प्रचित गायकर, प्रशांत सानप, आदित्य सानप, कृष्णा सानप, उमेर अत्तार, प्रचित संदीप आहिरे. आहिरे आडनाव आहे का? प्राची संदीप आहिरे. प्राची, तू युट्यूब चॅनलला एकदा नाव चेंज कर बरं, मराठीमध्ये टाक. ते प्रचित आणि प्राची नाव वाचताना थोडी गफलत होती माझी. प्रचित नावाचा पण मुलगा आहे, प्रचित गायकर, आणि प्राची आहिरे. चला अनुज दिगेकर डी उत्तर, प्रशांत सानप डी उत्तर, प्रीती सानप डी उत्तर. 9व्या प्रश्नाचं डी उत्तर अगदी बरोबर.
चला 10वा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवरती पहा. या ठिकाणी आकृतीतील हा जर आपण 2 भाग केले पहा, या ठिकाणी हा पहिला भाग आणि हा दुसरा भाग. तर या ठिकाणी पहिला भाग गायब झालाय, पहिला भाग अदृश्य झालाय, पहिला भाग पुसून टाकलाय, याप्रमाणे आपल्याला म्हणावं लागेल. तर या आकृतीचे आपण 2 भाग करू. या आकृतीचे आपण 2 भाग करू. पहिला भाग आणि दुसरा भाग. यातील पहिला भाग आपण गायब करून टाकू, पुसून टाकू आणि दुसरा भाग आपला शिल्लक ठेवू. तर दुसरा भाग याप्रमाणे आपला शिल्लक राहील पहा. सांगा बरं काय उत्तर येईल मग 10व्या प्रश्नाचं. 10व्या प्रश्नाचं ए उत्तर चुकीचं, बी उत्तर चुकीचं आणि डी उत्तर चुकीचं. या ठिकाणी सी उत्तर अगदी बरोबर. चला 10व्या प्रश्नाचं सी उत्तर अगदी बरोबर. प्रचित गायकरने बी उत्तर दिलंय. प्रचित कोणत्या बाजूचा भाग गायब करायचा आहे? प्रचित एकदा बघून घे. सही गडाक कोणत्या बाजूचा भाग आपल्याला काढून टाकायचा आहे? सही गडाक लक्ष देऊन आकृती बघ जरा. चला या ठिकाणी यशस्वी भवर, क्षितिजा खाडे, तनुष्का कटके, प्रचित गायकर बी उत्तर देतोय. चुकलंय तुझं कृष्णा खाडे. सृष्टी गंधाळ सी उत्तर अगदी बरोबर. नक्षत्रा ती उत्तर देते 9व्या प्रश्नाचं. आता हिंदी चूक लक्षात आली. ओंकार साक्षी कडोळे डी उत्तर. आराध्या कुंभार डी उत्तर. प्रशांत सानप, श्रेयस जाळकर, कृष्णा खाडे त्याचबरोबर प्रशांत. प्रीती अक्षदा खुशी गायकर सई गडाक सी उत्तर. भागवत सानप, कृष्णा सानप, आदित्य सानप, अनुज दिगेकर, प्रचित गायकर अगदी बरोबर. प्राची आहिरे सी उत्तर. श्रेय जाडकर सर्वांचं उत्तर अगदी बरोबर पहा. सी उत्तर देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना अभिनंदन. चला जाता जाता एक लाईक करा, शेअर करा, आपल्या मित्रांना कळवा. थँक्यू सो मच विद्यार्थी मित्रांनो. या ठिकाणी व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केला नसेल तर युट्यूब चॅनलला जा, व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा. युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा विद्यार्थी मित्रांनो. टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. थँक्यू सो मच. जय हिंद, जय महाराष्ट्र. भेटू उद्या सकाळी 6 वाजता गणिताच्या तासिकेमध्ये. चला सी यू. थँक्यू सो मच. भेटू उद्या सकाळी 6 वाजता गणिताच्या तासिकेमध्ये. थँक्यू सो मच.